सासूबाई एवढं लसूण काम चालतंय? अगं तुला फोडणे घालायला पटापट जमल. तुला फोडणी घालायला म्हणजे काय मला फोडणी घालायची का त्या भाजीत? सुनबाई तुला काही बोलायचं, तू काय भांडण्याच्या मूड मध्ये का ग जरा? मी भांडत नाही सासूबाई, एवढा कसा लसूण सोलताय ते विचारते. अगं तू भाज्या करशील ना तर तुला पटकन जायचं फोडणी द्यायला, म्हणून मी सोलून ठेवते. बाई काही बोलाव कसं, तुझं किती पुढं पुढं करा पण तू वाकडीच असतीस. मी काय वाकडी? मी वाकडी कधी शिरले? मी चांगलं विचारलं, एवढं लसूण काय करणार ठेवून? मग मी तुला बोलण्यात काय म्हणलं, अगं फोडणी द्यायला पण समजून घ्यायचं ना. समजून घ्यायचं नाही, काहीच नाही, नुसतं बोंबलं तर तू माझ्याकडे डोकं बघू. चल तुझ्या कपड्याच्या गाड्या घालून घे पहिल्या. मी माझ्या तुझ्या कपडे घाल पहिले. सगळं काम धंदा सोडतील, माझ्या मागे बसतीस. मी कसं तुमच्या मागं कामधंदे सोडून बसते? मला काय तेवढाच हेड नाही तुमच्या मागं कामधंदे करून बसायला. मला वेळी नाही मी, कळलं का? मला काय माहिती येडी का शानी तुझी, तुलाच माहिती. तुला एक सरळ शब्द बोलला तू त्या तिसराचा अर्थ काढ. मी कशाला काढत सासूबाई? तुम्हीच अर्थ दुसरं काढता, अर्थच. तू माझ्याशी भांडू नको, माझं डोकं नको. आज माझा मूड नाही चांगला बघ. काय केलं? कुणी सोबत भांडणं केली सकाळी सकाळी? कुणासोबत नाही भांडणं केली मी. मग बँकेवाल्याचा फोन येतोय सारखा, त्याचा हप्ता भरायचा आहे. मग बरं की कुणी सांगते? मराठी म्हणजे तू 100 वेळा पैसे मागतीस ना मला. मी काय मागितले? होळी आली पैसे द्या, गणपती आले पैसे द्या, दहंडी दिले पैसे. सासूबाई पैसे नको का? मी ठेवले ते हप्त्याला काढून, त्यातले तुलाच दिले मी 4-5 हजार रुपये. आता कुठून पैसे आणते बरं मला 4-5 हजार रुपये? नाही बाबा, तेवढं बोलायला बरं आहे, घ्यायला बरी पुढं आणि द्यायला म्हणलं तर लगेच म्हणते माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे नाही नुसते पैसे काय? घ्यायच्या वेळेस तुझं तोंडे वाचतं आणि द्यायच्या वेळेस लगेच बघितलं तर लगेच बघा. नीट बोला. नीट बोला म्हणजे काय? काही तोंडाला येईल ते बडबड करता बाबा. काही तोंडाला येते बडबड करता. मी काय बोलत नाही. तुला तर काय बोलावं काय नाही ते खरंच काय कळत नाही बाबा. माझं डोकं चालत नाही आता. काय जावा तुमचंच खरं. तुझ्या पुढं करा, तुझ्या काही करा, काही नाही. तो बँकवाला सारखा फोन करते, काय त्याला बोलू सांग बरं. मी घेतलंय का लोन? मला का बरं तुम्ही? राहतीस ना घरात? राहती ना लोकांच्या घरात जाऊन राहतीस? घरात राहते म्हणजे मला माहितीये का? बराच करणार राहत मी घरातच राहते. कुठून देऊ? माझ्याकडे नाही पैसे. नाही पैसे? मग तुझे पैसे कामधंदा करते काय करतीस? पुढे उडवतीस? उडवते मी स्वतःवर. पण स्वतःवर उडवते. जातीस ना उठ सुट्ट्या पार्लरला, जाती ना त्या मैत्रिणीकडं. कशाला तुला मैत्रिणी पाहिजेत नुसत्या? खर्च करायला पाहिजे. कधी करा माणसाने सगळं मला सांगा बरं. तरी मायाने ओरडताय. कधी केलं? एक दिवस तरी आहे का नीट? लसूण बिसून सोडू नको, भाकरी टाकून घे जा. मी नाही टाकत, तुम्हीच टाकावं सासूबाई. माझ्याकडून भाकरी नीट होत नाही माहिती का? त्या दिवशी भाकरी टाकायला गेले माहिती का तुम्हाला? भाकरीच्या आधी दुसराच नकाशा झाला माहिती का? नकाशा काय झालं? जरा रगडून जीव असल्याने म्हण ना दादा. नाही तुझ्या खाती ते कुठे टाकतीस का तू? सासूबाई खाती का कुठे टाकते म्हणजे नीट बोला ना जरा शब्द. हा मग तुझ्या अंगात एवढा जोर नाही का तवा? नाही नीट तुला? भाकरी नीट करायला गेली त्याचे नकाशे झाले. भारताचा कसा कुठल्या ताटाने गोल करायचं ना. नकाशा करत होतीस तर ताट तुला नाही का तवा? मला नाही सापडलं. नाही सापडलं ताट. असल्या कामाला नाही तुला काय सापडणार. पण तुझ्या कामाला असेल तर तुला भराभर सगळ्या वस्तू सापडतात. काय सासूबाई वरडताय? काय वरडताय म्हणजे? मी नाही करते, मला नाही येत भाकरी टाकायला. तुम्हाला ते शिकवा म्हणलं तर तुम्ही नाही शिकवलं. तुम्ही लगेच घ्या. मी माझ्या पुढची टाकल, तू टाकण्याचं बस मला नको सांगूस. नाही माझ्या पुढची टाक. माझ्या पुढचं पण टाका, काही गरज नाहीये. चारायचं बाकी सासूबाई शिकते करता करता वेळ लागेल ना. पण नाही येतो. किती दिवस माणूस शिकायचं म्हणतं कसं शिकतो? तुला पाटी पेन्सिल घेऊन शिकवत बसते का सगळ्यांना? असं सांगताय मला. पाटी पेन्सिल कोण कोणाच्या पोटातून शिकून नाही आली. मी पण काय माझ्या आईच्या पोटातून शिकून नाही आली. कळलं? मग मला येतं. माणसाला जबाबदारी पडते ना त्यावेळेस माणूस आपोआप शिकतो. जबाबदारी घ्यायला तयार. तू जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. कळलं? घेतली ना किती बरोबर. काही नाही, तू जबाबदारी नाही घेत. कधी घेतली नाही जबाबदारी. कधी जबाबदारी घेतली नाही? जबाबदारी घेत नाही. कधी घेतली नाही मला ते सांग. माझ्या अंगाला झटापटी करू नकोस. काय मी काय केलंय? काय केलंय म्हणजे? दिलं ना ताट आणून तरी माय वरडता. अगं तू थोडी तरी जबाबदारी घेते का? घेतीस का? मी काय केलंय? कुठली जबाबदारी घ्यायला नको. तुला माहिती सासू करते आपली, आपण बसायचं तिला गुडी गुडीत घ्यायचं बसायचं आपलं तिच्या पुढं. आता 2 कांड्या बसतीस सोलायला, काय गरज नाही. 2 आहेत काय? बसते ना. माझी मी सोलते ना तर बसते. या मग काय घ्या मग वरडत्या. भाजी काय गेली? मला का धक्काबुक्की करतो? मला नको धक्काबुक्की करू. भाजी काय केली खायला? तुला काय करायचं? मी काय पण करत. माझी मी करून खाईल, तू करून खा. जा मला माहिती तुम्ही करून द्यावं सासूबाई. मी नाही करणार. जगात पहिली सून बसली बघितली. संध्याकाळी जेवायला देत नसते तुम्हाला, लक्षात ठेवा. नको दिस माझ्या हातचं भक्कम आहे. काय पण करून खाईल. तिकडं भाऊ तिकडं. माझ्याकडे पैसे पाहिजे हप्त्याचे. ते पैसे ऑनलाईन मागवलं. मी नाव सांगायला हप्त्याचे पैसे असू नका. जा पण आता तुला दिले तर ना सांग. मी सांगेल की हिलाच दिले पैसे सगळे. मला कोणी वरडू दे मग तुला सांगते. त्यांना सांगा पैसे एवढं पैशाचं तास तुम्ही माझ्याने सांगणार आहे. मी सरळ सांगणार आहे.
तिन्ही पैसे खर्च करते, त्यामुळे ते बँकवाले सारखे फोन करतात. मी काय हप्ता भरला नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. वा रे वा, लोन माझ्यासाठीच काढलंय या. ही खर्च करती, ही इथं जाती, ही पार्लरला जाती, हे करते. अगं पण 10 वेळा कशाला मला पैसे मागते? मला द्या ना पैसे, मला 1000 रुपये द्या, मला 50 रुपये द्या, मला 500 रुपये द्या. कशाला 10 वेळा झालं बाबा, बाद झालं. 100 वेळा मला मागतीच नसती पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. बाद झालं. बाद झालं, बाद झालं. लय बडबड बडबड. जाऊ तिथून, चल उठ तिथून. नाही जाणार. जा तिकडे जाऊन बस. मला लोकच माझ्या समोर लोक बसू. तुझा मोबाईल घेऊन बस, जा त्या मोबाईलला चिपकून बस. दिवसभर मोबाईल लागतो. चार्जिंग संपली हो सासूबाई, म्हणून चार्जिंगला लावलं. म्हणून ती आलीस काय माझं डोकं खायला? तुमचं डोकं खायला? मग मला डोकं कोण खायला भेटणार दुसरं कोण खायला? पुन्हा तुझ्या नवऱ्याचं डोकं खाण्याचं बाबा. जात त्याच्या माग माग. कशाला डोकं खायला? कशाला? दिवसभर आले की माझं डोकं खातो ना. माझं डोकं नको खात जाऊस का? नको. एक तर माझं वय झालंय, माझं डोकं नको खा. माझं मग काही शब्द गेला ना, मग परत म्हणशील सासूबाई तुम्ही मला लय बोलताय. वय झालंय म्हणजे वय झालंय किती सवय झालंय सासूबाई? 60 गाठली. 100ची गाठली का असं सांगताय मला? 60 गाठली. 60. मग तर मग काय तर मग काय एवढे म्हातारे झाले का तुम्ही? हा मी म्हातारी झाले. जातात कपडे ठेव ना कपाटात. का माझ्या भोवती बसली गोंडा बोलत? पण तिकडं हो. कशाला? जा तिकडं हो. नको. नाही तिथं हो. कपडे नंतर ठेवते ना. का घ्यायचे ना असे ठेवायचे आणि नंतर आरामात सगळं काम झाले की ठेवायचे का? हो मग हातात घेतलेलं काम माणसाने पटापटा करावं. नाही येत आहो सासूबाई. काय नाही येत तुला? तुला सगळं येतं. तुला अहो नाही सासूबाई, सगळं येतं तुला. पण मला माहितीये तू इतकी नाटकबाज पूर्वी आहेस ना, तुझ्यासारखी नाटकबाज कोण नाही. मी काय नाटक केलं? मला माहितीये. कोणी तुझ्या आईने पण तुला ओळखली नसेल, पण मी तुला बरोबर ओळखली. माझ्या आईने मला काय माहिती का? माझ्या आई मला आधीच ओळखली. आईने नाही ओळखली, तुला मी ओळखली. मी चांगली. माझ्या आई मला एवढी हे नाही करत. म्हणून म्हणलं ना, बरोबर तू कसं कुणाच्या पोटात शिरायचं तुला चांगलं माहिती. तुझं काम करून घ्यायचं. कुणाच्या पोटात शिरले? काय केलं शिरून? बरोबर तुला सगळं माहिती. मला माहिती काय केलं? केलं काय? मग तुझ्यासारखी चाप्टर पुढगी मी कुठं बघितली नाही. मी काय मी कसली चॅप्टरपणा? काय चॅप्टर? कामाच्या बाबतीत म्हणते मी तुला, बाकीच्या बाबतीत नाही म्हणत. कामाच्या बाबतीत काम कधी केलं नाही हो सासूबाई. करते ना हो, तरी मायाने ओरडता तुम्ही. काय करते का दिवसभरात तू? काय करते का मला सांग दिवसभरात? सासूबाई गोटे खेळते का? सगळी कामं केले तरी मायाने ओरडता. धुती, झाडून घेती. भांडे कोण असतं? किती भांडी असतात? किती असतात? किती का असा ना? किती असतात? 2 येतात. अहो मग कोण येतं करायला? मग करायला कोण येतं? तुझं नसतात. पण करायला कोण येतं? उगाच काहीतरी तोंडातून निघाला एखादा शब्द. काय नको हे करू. कळलं का? शांत बसा बाई. सुनबाई शांत बसा. जावा तुम्ही. नाही जाणार आम्ही. शांत बसा. माझं डोकं नको खाऊ. मला लय बँकवाल्याची त्रास दिला. जाऊ दे बँकवाल्याला काय सांगा म्हणा मी पैसे खर्च केले, तुला हप्ताच देत नाही असं. नाही जा तू मग तिकडं चल. चालले बाई कपडे जा तिथं. आगोपणा करायला पाहिजे दिसता. ऐक ना सुनबाई. ए सुनबाई, काय? अगं तो गॅस बंद केलाय का बघ जरा. मी बंद आहे ना? बंद आहे. लाईट आली का ग? तुम्हाला ना खरंच 4 डोळे आहेत का? बरं बघा वर फॅन काय भूत चालतंय का? अगं तो टीव्हीला माझं डोकं तरी शांत होईल ग. कशाला? काय सारखं टीव्ही बघत आहे? नाही माझं डोकं ना. मी तुमचं डोकं खाते. माझं डोकं नको खाऊ. नको. टीव्ही लाव, चांगली गाणी लाव जरा. किशोर कुमारची गाणी लाव चांगली जरा. ते ऐकली ना मन फ्रेश होतं. तुम्हाला काय नसती गाणी दुसरी माणसं नाही काय? नाही तेव्हा मालिका बरं बघता सासूबाई तुम्ही? नाही मला मालिका बघायचं. तू कोण मला सांगणार आहे ग गाणी बघायचं मालिका बघा? काय ग माझं मी काय पण बघायला तुला काय घेणं पडलंय का? हो रडत आहे कशाला? कशाला म्हणजे? जेवढं प्रेमाने बोलावं तेवढं जास्तच करते. लय तुझ्या तोंडात प्रेम आहे. काय सांगावं बघ. तेच म्हणलं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. नुसतीच बडबड केलं तरी माणसं, नाही केलं तरी केलं ना तर त्याचा काही फरक नाही पडत सासूबाई. आणि नाही केलं तरी सासू म्हणून टोमणे देतात गा बसा. बरं जा भाकरी टाक आपल्याला. नाही तुम्ही टाकावं सासूबाई. कसे टाकते सांगितले ना. आपल्याला कुठं मांडायचं नाही प्रदर्शनामध्ये. नको मला नाही येत. तुम्ही नकाशे खाता का माझे? मी खाईल. कुठले नकाशे बनू? कुठले नकाशे बनू? तुझ्या तोंडाचा एक माझ्या तोंडाचा. नको आपल्या दोघीच्या तोंडाचे नको 2 आवडले नकाशे कर तू. मग मी ना युट्यूबला टाकते आपले 2 नकाशे. नको
बघा म्हणते सासू सुनाच्या तोंडाच्या भाकरीच्या नाकाचे. तुम्हीच करा, मी नाही करत सासूबाई, मला नाही येतो. काय नाही येत तुला? तुला सगळं येतं. अहो खरंच नाही येत मला, सगळं येतं. मला स्वयंपाक शिकवला नाही तुम्ही, मला ते शिकवत राहिला. मला फक्त खायला शिकवले वाटतं तुझ्या आईने. सारखं काय मजायचं उद्धार काढताय, खायला शिकवलंय हे शिकवलंय, सगळं कोण करतं? टाइमवर जेवण कोण देतं? कोण नाही देत, मी सगळं करून ठेवते. आता मी कसा लसूण सोललाय बघ, भाजी चिरून ठेवली, तू जाईल तिथं फक्त फोडणी घातली, झालं ते काम तुझं. अगं लसूण सोलण्यापासून चिरण्या भाज्यापासून कर ना, मग तुला मी सगळं करते, मला काय येत नाही. सगळं मला दिसतं किती करते. काय दिसतंय? सगळं दिसतं मला किती करते ते. दिसतंय तरी ओरडताय हो सासूबाई हो तुम्ही. हो किती केलं तरी काय केलं नाही हो तुम्ही माझ्या, मी सांगा तुमच्यासाठी. हो केलं तरी ओरडता, नाही केलं तरी ओरडता. हे आणलं, ही भाजी करून दे, ती भाजी करून दे, तरी बाई ओरडत माझ्या नावाने. कशाला? मला ती रात्रीची डाळ